इडली, मेदूवडा, उत्तप्पा, मसाला डोसा अशा कित्येक पदार्थांसोबत खाण्यासाठी लागणारा एक घटक म्हणजे सांबार। आणि सांबार बनवण्यासाठी आपल्याला लागतो तो म्हणजे सांबार मसाला। हा सांबार मसाला घरच्या घरी परफेक्ट पद्धतीने कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। मसाला बनवण्यासाठी इथे मी स्टीलचा एक पॅन घेतलेला आहे। मोठ्या आचेवरती पॅन चांगला गरम करून घ्यायचा आहे। त्यानंतर गॅस मीडियम करून पॅनमध्ये 10 चमचे धने, 5 चमचे जिरे, 5 चमचे काळी मिरी आणि 5 चमचे मोहरी घालायचे आहे। आता हे मसाले चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी इथे कंटिन्यू हलवत राहणार आहे। गॅस मीडियम फ्लेमवरती आहे। 2 ते 3 मिनिटांनी धने कलर बदलायला लागतील आणि मोहरी तडतडायला लागेल। या स्टेजला गॅस बंद करायचा आहे। आता यामध्ये 1 चमचा मेथीचे दाणे आणि 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने घालायचे आहे आणि 2 ते 3 मिनिट हलवून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मसाल्याची जी गरमी आहे त्यातच आपला कढीपत्ता आणि मेथीचे दाणे चांगले भाजले जातील। आता मी इथे एक मोठी परात घेतलेली आहे। त्यामध्ये न्यूजपेपर घातलेला आहे। आता या पेपरवरती भाजलेले मसाले काढून घ्यायचे आहेत। पेपर घातल्यामुळे मसाल्याला ओलावाही सुटणार नाही आणि मसाले लवकर थंड होतील। आता इथे पॅन पुन्हा मी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। पॅनमध्ये आता 3 चमचे चणा डाळ आणि 3 चमचे उडदाची डाळ घालायची आहे। आता या दोन्ही डाळी 3 ते 4 मिनिट चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। 3 ते 4 मिनिटांनी डाळींना वास यायला सुरुवात होईल। वास आला म्हणजे डाळी चांगल्या परतून झालेल्या आहेत। आता या डाळी सुद्धा मसाल्यांमध्ये ओतून घ्यायच्या आहेत। आता पॅनमध्ये मी 150 ग्रॅम लाल मिरची घातलेली आहे। यामध्ये 50 ग्रॅम बेडगी मिरची आणि 100 ग्रॅम तिखटवाली मिरची आहे। आता या मिरच्या सुद्धा चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायच्या आहेत। कमीत कमी 4 ते 5 मिनिट भाजायच्या आहेत। मिरच्या जळून जाणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। येथे आपली मिरची भाजून झालेली आहे। आता ती मी एका सेपरेट ट्रेमध्ये काढून घेत आहे। इथे आता आपले सर्व मसाले भाजून झालेले आहेत। मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये पहिल्यांदा लाल मिरची आपल्याला घालून बारीक वाटून घ्यायची आहे। हे पहा, आपली मिरची आता वाटून झालेली आहे। मस्त असा लाल रंग याला आलेला आहे। आता या मिरची पावडरमध्ये थंड झालेले आपले मसाले घालायचे आहे। तसेच यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एकदम बारीक मिक्सरला वाटून घ्यायचे आहे। इथे मी एक चाळण घेतलेली आहे। आता त्यामध्ये मिक्सरला वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे आणि परातीमध्ये चाळून घ्यायचा आहे। चाळणीमध्ये जो मसाला राहील तो पुन्हा मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यायचा आहे। अशाच रीतीने सर्व मसाला आपण बारीक करून घेणार आहोत। हे पहा, आता आपला सर्व मसाला व्यवस्थित बारीक झालेला आहे। आता हाताच्या साहाय्याने असा एकजीव करून घ्यायचा आहे। आपला सांबार मसाला रेडी आहे। हा मसाला वापरून सांबार कसं बनवायचं याची परफेक्ट रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे। ही सांबार मसाल्याची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। यापासून अप्रतिम सांबार बनते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।